तुम्ही पाहायला सुरुवात केली सकाळचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपल्याला आता फ्रेममध्ये जी दुर्बीण दिसते अशी दुर्बीण तुम्ही कुठं पाहिली आहेत का? तुम्हाला आठवतं आहे का? याच दुर्बिणीच्याद्वारे रेडिओ लहरींचं संकलन करून आपण विश्वातील तारे, पल्सार, इतर ग्रह यांचा शोध घेण्यामध्ये अशी आता ही तुम्हाला जी दुसरी दुर्बीण दिसते ही महत्त्वपूर्ण योगदान देते. आपण ही दुर्बीण नक्कीच पाहिली असेल, छायाचित्रामध्ये असेल किंवा टी व्हीवर. ही आहे GMRTमध्ये म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, जो पुण्याजवळील खोडद येथे स्थित आहे. ही GMRT जगातली सगळ्यात अत्याधुनिक आणि अद्ययावत रेडिओ टेलिस्कोप. तर ही GMRT ज्या संस्थेने उभी केली ती म्हणजे NCRA. NCRA म्हणजे राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र, जे पुणे स्थित आहे. आणि या NCRAच्या बहुतेक प्रवासामध्ये म्हणजे अगदी त्यांच्या सुरुवातीपासून या प्रवासाचे साक्षीदार असलेले इथले वरिष्ठ अधिकारी डॉक्टर JK सोळंकी सर आपल्यासोबत आहे. आपण देशाचं रेडिओ खगोलभौतिकी क्षेत्र नक्की आता कसं आहे, ते कशा प्रकारे प्रगती करतं आहे याचे साक्षीदार सर आहेत. आपण सरांकडून ते जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सकाळमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. ते रेडिओ खगोलशास्त्राचे पितामह समजले जाणारे डॉक्टर गोविंद स्वरूप यांच्यासोबत सरांनी बरेच वर्ष काम केलं आहे. सर, GMRTचा प्रवास आणि पर्टिक्युलर NCRAचा प्रवास तुम्ही बघितला आहे. आज तुमच्या दृष्टिकोनातून भारतीय रेडिओ खगोलभौतिकी किंवा रेडिओ खगोलशास्त्र कोणत्या स्थितीत आहे त्याकडे तुम्ही कसे बघता? भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात साधारणपणे 1958-59च्या सुमारास झाली. त्यावेळेस परदेशातून डॉक्टर होमी भाभांच्या हाकेला ओ देऊन प्रोफेसर गोविंद स्वरूप भारतामध्ये आले आणि प्रोफेसर गोविंद स्वरूपांनी कधी न जमणारं असं शास्त्र जे रेडिओ खगोलशास्त्र आहे त्याचा प्रयोग भारतात यशस्वी होईल का ह्याचे समजूत घातल्यानंतर आणि ते यशस्वी करण्यासाठी डॉक्टर भाभांनी पाठिंबा दिल्यानंतर भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्राचा एक समूह स्थापन करण्यात आला आणि तो समूह टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे स्थापन झाला. या संस्थेचे म्हणजे ज्यांना आपण भारताच्या रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हटलं जातं असे प्राध्यापक गोविंद स्वरूपांनी त्यांच्या ऑस्ट्रेलियन मित्रांच्या सहाय्याने, ऑस्ट्रेलियन संस्थेच्या सहाय्याने भारतामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला कल्याण येथे पहिली रेडिओ दुर्बीण उभी केली. जवळपास 30 ते 35 छोट्या छोट्या अँटेना ऑस्ट्रेलियाच्या मदतीने त्यांनी उभं केल्या आणि ते यशस्वी झाल्यानंतर हा समूह तमिळनाडू येथील निलगिरी जिल्ह्यामध्ये उटी येथे गेला आणि उटीमध्ये साधारणपणे 530 मीटर लांबीची आणि 30 मीटर रुंदीची एक सिलेंड्रिकल रेडिओ दुर्बीण उभी केली. 1963 ते 67पर्यंत ही दुर्बीण कार्यरत करण्यात त्यांना यशस्वी झालं आणि आजही ही दुर्बीण मोठ्या प्रमाणात काम करते आहे. परंतु गोविंद स्वरूप या ठिकाणी स्वस्थ बसले नाहीत आणि आपण जगामध्ये असं काहीतरी मोठं करू शकतो का की ज्याचं आज आपण ज्या अभिमानानं सांगतो आत्मनिर्भर भारत, मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, अशा संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये ठेवून 1984 साली भारत सरकारने त्यांचं जे प्रपोजल मान्य केलं की ते प्रपोजल म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT, जी जगातील एका विशिष्ट संकल्पनेतली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे, जी पुण्याजवळील खोडदमध्ये आहे. ह्या दुर्बिणीला उभं करून आजही 30 वर्ष झालेली आहेत. 30 वर्षापूर्वी ही दुर्बीण उभी करताना अस्तित्वात असलेलं ग्रामीण भागातील टॅलेंट असेल, बुद्धिमत्ता असेल, यंत्रणा असेल, कुठल्याही प्रकारचं परकीयांचं अवडंबर न करता आहे त्या परिस्थितीत लो कॉस्ट म्हणजे कमी किमतीतील ही रेडिओ दुर्बीण उभी केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण की ज्याच्या जवळपास 30 अँटेना 25 किलोमीटरच्या वाय आकारात पसरलेल्या आहेत नारायणगावजवळील खोडद या ठिकाणी. तर त्याची सुरुवातीची किंमत जेव्हा सगळा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा ती फक्त 50 कोटीच्या आसपास होती. ह्याच तुलनेत जर का परदेशात असेल तर त्याला हजारो डॉलर्स किंवा हजारो करोड डॉलर्स त्याला लागले असते. परंतु भारतीयांना परवडेल अशी दुर्बीण उभी करण्यात त्याच्यामागे अनेक संकल्पना ज्या पेटेंटेड असू शकतात असे गोविंद स्वरूपांनी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण उभं केलेलं आहे. आणि अभिमानाने असं सांगावं लागतं भारतामधील शास्त्रज्ञांनी भारतीय तंत्रज्ञानाचा, भारतीय शास्त्रज्ञांनी अभियंत्याचा उपयोग करून, त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग करून भारतामध्ये उभारलेलं हे मोठं वैज्ञानिक तीर्थक्षेत्र जे आज जगातलं सर्वात एक नंबर आहे. GMRT नुकतीच अद्ययावत करण्यात आलेली आहे. या अद्ययावत GMRTचा नक्की काय फायदा होईल, त्याचबरोबर जगामध्ये स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी उभारली जात आहे, त्यामध्ये ही GMRT पाथफाइंडर म्हणून उपयोगात येणार आहे. सर, नक्की ही अद्ययावत झाली म्हणजे नक्की काय झाली आणि तिचा SKAला कसा फायदा होतो आहे?
ज्या काळी GMRTमध्ये आपण तंत्रज्ञान उभारलं गेलं तर ती जी तंत्रज्ञान प्रणाली होती जवळपास 25 वर्ष जुनी प्रणाली होती. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तांत्रिक बदल होत गेलेले आहेत. हे बदल GMRTमध्ये करणं आवश्यक होतं. त्याचबरोबर ती ज्या पिढीने सुरुवातीला उभी केली होती, मध्यंतरीच्या काळात निवृत्तीनंतर अनेक नवीन इंजिनियर्स अभियंते आपल्याकडे जॉईन झाले. यांच्या मदतीनं आपण ह्या GMRTचं संपूर्ण रूप पालटलं गेलं, त्याचं स्ट्रक्चर सोडून. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की म्हणजे सुरुवातीला ज्या छोट्या खिडकीतून आपण पाहत होतो ती खिडकी तशाच प्रकारे फक्त मोठी केली आणि त्याची जी सिमलेस फ्रिक्वेन्सी आहे ती 400 मेगाहर्ट्ज केल्यामुळे ह्याच दुर्बिणीचा वापर करून आपल्याला प्रचंड माहिती मिळते. आणि हे विकसित करण्यासाठी आवश्यक असणारे सगळे म्हणजे ज्या GMRT 10 टेक्निकल सिस्टम्स आहेत, ज्या तांत्रिक प्रणाली आहेत, त्या सगळ्या तांत्रिक प्रणाली आपल्या इन हाऊस म्हणजे GMRT आणि NCRAच्याच लोकांनी ते अपडेट केल्यात. आणि अपडेटेड GMRT म्हणजे अपग्रेडेड GMRT आज जे संशोधन पूर्वी होतं त्याच्या कितीतरी पटीने जास्त प्रमाणात आज आपल्याला खगोलीय घटकांकडून किंवा अवकाशातून माहिती मिळते. आणि अनेक देशातील लोक ह्या संस्थेचा उपयोग करून मोठे मोठे शोध लागतात. भारताच्या मागच्या 2 वर्षातील शोध ज्या अपग्रेडेड GMRT लागलेले आहेत त्याचं जगाने कौतुक केलेलं आहे. मग ज्या प्रकारचं तंत्रज्ञान, मग ते हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, इलेक्ट्रॉनिक्समधल्या असतील किंवा काही सिस्टम्स असतील ज्या आपण डेव्हलप केलेल्या आहेत, ह्या इतक्या अचूकपणे केलं तर की जगामध्ये इथून पुढं होणारा जो नवीन प्रकल्प आहे स्क्वेअर किलोमीटर ॲरे, त्या तिथल्या देशांच्या शास्त्रज्ञांनी, देशातल्या अभियंत्यांनी याचं कौतुक केलं आणि GMRTला पाथ फाइंडर म्हणजे मार्गदर्शक ही प्रणाली म्हणून मान्यता दिली. याचा अर्थ असा होतो की ज्या तांत्रिक प्रणाली, ज्या सिस्टम्स आहेत, प्रोग्राम्स आहेत जे GMRTमध्ये आपण वापरतो आहोत ते सेम प्रोग्राम, तशाच प्रकारचे प्रोग्राम ह्या पुढच्या विश्वाच्या मोठ्या दुर्बिणीतसुद्धा वापरता येतील अशा प्रकारे. आणि स्क्वेअर किलोमीटर ॲरेच्याबद्दल मला अभिमानाने सांगायला लागतं की भारत हा त्याचा आता मोठा घटक असणारा आहे. या घटकामध्ये भारताने ह्या स्क्वेअर किलोमीटर ॲरे दुर्बिणीच्यासाठी लागणारी ब्रेन अँड नर्व सिस्टम किंवा त्याला आपण टेलिस्कोप मॅनेजर सिस्टम ही या ठिकाणी डेव्हलप करून त्याचं प्रोटोटाईप आपण त्यांना दिलेलं आहे. क्रिटिकल डिझाईन रिव्ह्यूमध्ये हे यशस्वीपणे पार पडले आणि कदाचित उद्याच्या होणाऱ्या SKAच्या दुर्बिणीच्या ह्या पॅकेजचं काम किंवा ह्या मोठ्या प्रणालीचं काम हे भारताकडेच येण्याची शक्यता आहे. भारताच्या आता काही तांत्रिक बाबी आपल्या मंत्रालयाच्या पातळीवरती चर्चा सुरू आहे. एकदा का ह्या सगळ्या चर्चा झाली तर भारत हा त्याचा अधिकृतरित्या सभासद असेल. भारत अधिकृत एकदा सभासद झाला की भारतामध्ये जे काय योगदान असेल ह्या टेलिस्कोपसाठी मोठ्या प्रमाणात आहे. भारताच्या संस्थांमध्ये असणारे जे रेडिओ खगोलशास्त्रज्ञ आहेत ते इतके प्रगल्भ आहेत, अभियंते ह्या संस्थांमध्ये काम करणार आहेत की बुद्धीने इतके प्रगल्भ झालेले आहेत की आपण आत्ता आपल्या जोरावरती अनेक देशांच्यासाठी वेगवेगळे जे प्रकल्प असणार आहेत स्क्वेअर किलोमीटर ॲरेसारखे त्याच्यामध्ये आपण योगदान मोठ्या प्रमाणात देणार आहोत. आणि ह्या दुर्बिणीचा वापर करून मोठमोठे शोध आत्ता जसे लागत आहेत तसे भविष्यातही लागतील. सर, SKAमध्ये पण भारताचं महत्त्वपूर्ण योगदान असणारे आपली GMRT ही अद्ययावत झाली. सर, यामुळं नक्कीच शास्त्रज्ञांना किंवा संशोधनामध्ये नक्की कोणते बदल होतील, त्याचा फायदा काय होईल, सामान्यांना याचा नक्की फायदा काय? आता आज आपण बघतो की GMRT ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. परंतु SKAची निर्मिती झाल्यानंतर SKA ही GMRTपेक्षाही कितीतरी पटीने गुणवत्तापूर्ण आणि अतिशय संवेदनशील दुर्बीण असणार आहे. त्याच्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांच्या शास्त्रज्ञांना याचे योगदान आहे. भारताच्या संबंधात बोलायचं असेल तर ह्या योगदानामुळे भारतातील फक्त शास्त्रज्ञच नव्हे तर भारतीय अभियंते, भारतीय औद्योगिक क्षेत्र, विद्यापीठातील विद्यार्थी, अनेक संस्थांच्या विद्यार्थ्यांना इथे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण ह्या दुर्बिणीमध्ये फक्त विज्ञानच नाही तर तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान लागणार आहे. त्याच्यासाठी अनेक मोठ्या प्रकारात त्याची वैज्ञानिकांची आणि अभियंत्याची गरज असणार आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअरसाठी डेटा मायनिंग, डेटा सेग्रिगेशन्स, सॅम्पलिंग, डेटा ॲनालिसिस अशी अनेक क्षेत्र इथून पुढे खुली होणार आहेत. कारण जर का समजा हा प्रकल्प मंजूर झाला तर भारतामध्ये याचं एक विभागीय डेटा सेंटर आपल्या NCRAकडे असणार आहे की त्याच्यातनं भारतातील सगळ्या विद्यार्थ्यांना, औद्योगिक क्षेत्रांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर हे होते डॉक्टर JK सोळंकी, ज्यांनी NCRAचा प्रवास जवळून पाहिला होता. त्यांच्या बोलण्यातून आपण
GMRT, अद्ययावत GMRT आणि अपकमिंग SK प्रोजेक्ट संदर्भात जाणून घेतलं. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ज्या प्रमुख गोष्टी जाणवल्या की स्क्वेअर किलोमीटर ॲरे प्रकल्पात भारत जर सहभागी झाला तर इथल्या संशोधनाला तर चालना मिळेल, त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना, उद्योगांना आणि शिक्षण संस्थांना एक मोठा अवकाश निर्माण होणार आहे. देशाला खगोलशास्त्राच्या पुढच्या पातळीवर नेणारी ही घटना असेल. या नवीन दशकामध्ये हे नक्की पूर्ण होईल आणि त्यामध्ये NCRAचा एक महत्त्वपूर्ण सहभाग असेल. तुम्ही पाहत आहात सकाळ टॉक विथ जिनियस हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण भेटलो डॉक्टर JK सोळंकी यांना. पुढल्या वेळेस आपण पुढल्या एका शास्त्रज्ञाला भेटणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद शेलारसह मी सम्राट कदम, सकाळ माध्यम समूह, पुणे.